आपले पूर्वज आफ्रिकन आहे व मानवाचा इतिहास 6 लाख वर्षापासून अस्तित्वात आहे असा दावा संशोधक आजपर्यंत करत होते। परंतु चीनमध्ये एक मानवी खोपडी सापडली जी 10 लाख वर्ष जुनी आहे। यावरून शास्त्रज्ञ आश्चर्यचकित झाले आहे, कारण मानवाचा इतिहास आता आणखी 4 लाख वर्ष अगोदर म्हणजे 10 लाख वर्ष जुना झाला आहे। आणि या खोपडी म्हणजे ही जी खोपडी आहे ती चीनमध्ये सापडली। याचा अर्थ असा की पहिल्या मानवाचा जन्म किंवा 10 लाख वर्षापूर्वी आशिया खंडामध्ये मानव उपस्थित होते। याचा अर्थ असा की पहिल्या मानवाचा जन्म आता आफ्रिकेमध्ये नाही तर आशिया खंडामध्ये झाला, हे या मानवी खोपडीवरून सिद्ध होते। चीनमधील हुमायूं प्रांतामध्ये 1990 साली एक मानवी खोपडी सापडली। जेव्हा ती सापडली तेव्हा ती खराब अवस्थेमध्ये होती। त्यावरती आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ती खोपडी व्यवस्थित बनवली, तिचं संशोधन केले असता ही खोपडी 10 लाख वर्ष जुनी आहे हे सिद्ध झाले। आणि होमो इरेक्टस या मानवी प्रजातीची ही खोपडी आहे असं शास्त्रज्ञांनी घोषित केलं होतं, कारण त्यावेळेस होमो इरेक्टस पृथ्वीवरती अस्तित्वात होते 10 लाख वर्ष। होमो इरेक्टस ही प्रजाती मूळची आफ्रिकेची, नंतर ती आशिया व युरोप खंडामध्ये आली। होमो इरेक्टस मधून 2 प्रजाती जन्माला आल्या, निअँडरथलसी आणि होमो सेपियन्स। कालांतराने निअँडरथलसी ही प्रजाती लोप पावली आणि अस्तित्वात राहिली ती होमो सेपियन्स। आजचा जो मानव आहे तो याच प्रजातीचा। कवटी जेव्हा व्यवस्थित केली तेव्हा कवटीचे कपाळ रुंद व जबडा होमो इरेक्टस सारखा होता। शास्त्रज्ञांनी त्यांना युक्सियन असे नाव दिले, परंतु सखोल अभ्यास केला असता ही कवटी होमोलंगी या प्रजातीची असल्याचे समोर आले। या प्रजातीला ड्रॅगन मॅन असेही म्हणतात। होमोलंगी, होमो सेपियन्स आणि निअँडरथलसी ह्या तिन्ही प्रजाती सोबत राहायच्या आणि त्यांनी सोबत परस्पर संबंधातून नवीन एक प्रजाती जन्माला घातली। मित्रांनो, आपल्यासारखे किती आले आणि किती गेले याची गिणती कदाचित देवाकडे पण नसेल। गरुड हा शिक्षणाचा असला पाहिजे। रंग, रूप, प्रॉपर्टी ही ना तुमची आहे ना आमची आहे ना आपल्या आई वडिलांची आहे, ती फक्त होमो सेपियन्स या मानवी प्रजातीची आहे जो सर्वांचा जन्मदाता आहे।